खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणेतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 14 मार्च 2026 रोजी तरकारी मालाची तसंच फळांची आवक आणि भाव काय होते हे जाणून घेऊया। खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक ही मध्यम स्वरूपात झालेली आहे, परंतु काही मालाचे भाव कमी झालेले आहेत। आज रोजी कोबी असेल कोबी 5 ते 6 रुपये किलो आहे। त्याचप्रमाणे फुलावर असेल फुलावर सुद्धा 10 ते 13 रुपये किलो आहे। वांगे 25 ते 30 रुपये किलो आहे। टमाट्याचे भाव 10 ते 15 रुपये किलो आहे। कारली 40 ते 50 रुपये किलो आहे। गवारी 70 ते 80 रुपये किलो आहे। दुधी भोपळा 10 ते 15 रुपये किलो आहे। डांगर भोपळा 15 रुपये किलो आहे। शेवगा असेल शेवग्याचे भाव कमी झालेले आहेत, शेवगा 25 ते 30 रुपये किलो आहे। मिरची ज्वेलरी असेल ज्वेलरी 50 ते 55 रुपये। त्याचप्रमाणे काळी मिरची असेल काळी मिरची 60 ते 65 रुपये किलो आहे। दोडका 30 रुपये किलो आहे। शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे। श्रावणी घेवडा 25 ते 30 रुपये किलो आहे। वालवर सुद्धा 25 ते 30 रुपये किलो आहे। चवळी सुद्धा 20 ते 25 रुपये किलो आहे। तोंडली सुद्धा 25 रुपये किलो आहे। राजमा 40 ते 45 रुपये किलो आहे। पावटा 40 ते 50 रुपये किलो आहे। भेंडी 30 ते 40 रुपये किलो आहे। गाजर 20 ते 25 रुपये किलो आहे। घोसाळी 25 ते 30 रुपये किलो आहे। बीट 10 ते 15 रुपये किलो आहे। काकडी 10 ते 15 रुपये किलो आहे। तूर 70 ते 80 रुपये किलो आहे। पापडी सुद्धा 20 ते 30 रुपये किलो आहे। वाटाणा लोकल वाटाणा असेल लोकल वाटाणा 45 ते 50 रुपये किलो आहे। बाहेरचा वाटाणा जो आहे तो 25 रुपये किलो आहे। याप्रमाणे फळभाज्यांचे भाव आहे। त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्यामध्ये मेथी असेल मेथी 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल कोथिंबीरसुद्धा 8 ते 10 रुपयाला गड्डी आहे। त्याचप्रमाणे शापू असेल शापू 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे। पालक असेल पालकसुद्धा 7 ते 8 रुपयाला गड्डी आहे। सर्वसाधारण बाजारामध्ये ही स्थिती आहे।